नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर ई-के-वाय-सी केल्यानंतर कोण अपात्र होईल हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ज्यांचे ज्यांचे वय 21 ते 65 या दरम्यान आहे तेच फक्त पात्र राहणार आहेत. आणि ज्यांचे वय म्हणजे तुम्ही फॉर्म भरला असेल तेव्हा तुम्ही 65 वर्षानंतर पण तुमच्या काय काय महिलांचे फॉर्म हे सिलेक्ट झालेले आणि त्यांना पण लाडक्या बहिणीचे पैसे भेटत होते. पण आता जर तुमचं 65 वर्षाच्या वर जर वय गेला म्हणजे असेल आणि तुम्ही ई-के-वाय-सी केली तर तुम्ही अपात्र होणार आहे. आणि ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2,50,000पेक्षा जास्त आहे त्या महिला पण अपात्र होणार आहेत. कारण आधार कार्डवरून तुम्हाला त्यांना ती माहिती मिळणार आहे. आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे आणि पॅन कार्डला पण भरपूर जणांचे लिंक आहे, त्याबद्दल त्यांना ही माहिती मिळणार आहे. आणि बघा, ज्या कुटुंबातील सदस्य म्हणजे ते पेन्शन घेत असतील त्यांचे पण म्हणजे सरकारी पेन्शन घेत असतील ते पण अपात्र होणार आहेत. म्हणजे घरातलं कोणीही तुमच्या रेशन कार्डवर जेवढी नावं आहेत त्यांपैकी कोण पेन्शन घेत असेल तर ते अपात्र होणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर करदाता असेल म्हणजे काय आयकर भरत असेल ते पण अपात्र राहणार आहेत. म्हणजे आयकर भरत आहे म्हणजे त्यांचे इन्कम हे 2,50,000पेक्षा जास्तच आहे. आणि अजून बघा, ज्या महिला या 1,500 रुपयेपेक्षा महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील त्या पण अपात्र राहणार आहेत. आणि अजून बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल ते पण अपात्र होणार आहेत. आणि अजून एक सांगतो तुम्हाला की ज्या म्हणजे आता रेशन कार्डवर तुमच्या या महिला आहेत, या तीन महिला आहेत. आता तुमच्या तिघींना पण येत असतील. आता तुम्ही ई-के-वाय-सी केल्यानंतर मात्र या कुणाला तरी एकीलाच या महिलेला तुमच्या एकाच महिलेला 1,500 रुपये येतील. म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता येईल. कारण रेशन कार्ड हे आधार कार्डशी कनेक्ट आहेच, म्हणजे लिंक आहे, त्याबद्दल त्यांना ती इन्फॉर्मेशन जाणार आहे आणि त्यातली एकच महिला यासाठी पात्र होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, या मी सांगितलेल्या या महिला आहेत त्यांनी ई-के-वाय-सी केली किंवा नाही केली तरी अपात्र राहणारच आहेत. पण तुम्ही या रेशन कार्डवरील या 3 महिला आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला एकीला जरी पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला ई-के-वाय-सी करावीच लागेल. तर मित्रांनो, महिलांनो, तर या महिला अपात्र होणार आहेत.